आष्टा येथे नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान झालेल्या आकड्यांच्या तफावतीमुळे झालेल्या गोंधळामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत। आष्टा येथे ईव्हीएम मशीन ठेवलेल्या नगर परिषदेच्या बहुउद्देशीय हॉल तसेच स्ट्रॉंग रूम या ठिकाणी राज्य राखीव पोलीस दलाचे 9 शिपाई, सांगली मुख्यालयातील 4 शिपाई, दंगल नियंत्रण पथक येथील 15 पोलीस, आष्टा पोलीस ठाण्यातील 1 अधिकारी, 4 अंमलदार, 10 होमगार्ड अशा एकूण 42 सुरक्षा रक्षकांचा पहारा सुरू आहे। तसेच सदर ठिकाणी सर्व बाजूने सीसीटीव्ही कॅमेराद्वारे फुटेज दर्शवणारी स्क्रीनही बसवण्यात आली आहे। या हॉलच्या कुंपण भिंती शेजारील बाहेरील बाजूस असणारी झुडपे जेसीबीच्या सहाय्याने काढून टाकण्यात आली। तसेच या हॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी असणाऱ्या 2 गेटवर बंदोबस्त ठेवण्यात आलाय, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली। दरम्यान चुकीच्या मतदानाची आकडेवारी समाज माध्यमांवर फिरू लागल्याने निर्माण झालेल्या संशयातून आष्टा येथे बुधवारी स्ट्रॉंग रूम बाहेर अधिकारी, नेते, कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली। स्ट्रॉंग रूम बाहेर 24 तास सीसीटीव्ही तैनात करा, प्रत्येक उमेदवाराचा एक प्रतिनिधी स्ट्रॉंग रूम बाहेर नियुक्त करा, या भागात जॅमेर बसवा अशी मागणी करण्यात आली। दरम्यान चुकीची माहिती समाज माध्यमात पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी सांगितलं। दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या गजरामध्ये श्री क्षेत्र औदुंबर येथे सायंकाळी 5:30 वाजता दत्त जन्मकाळ संपन्न झाला। यावेळी मंदिर परिसरामध्ये भाविकांची अलोट गर्दी उसळली। आज दत्त जयंती निमित्ताने महाराष्ट्रभरातून अनेक भाविक श्री क्षेत्र औदुंबर येथे दाखल झाले होते। पहाटे 5 वाजल्यापासून दत्त मंदिरामध्ये गर्दी झाली। श्री दत्त जन्मकाळाच्या वेळी मंदिर परिसर फुलांनी बहरून गेला। आज दिवसभरामध्ये भाविकांची संख्या मोठी होती। भाविकांनी श्री दत्तगुरूंच्या विमल पादुकांचं दर्शन घेतलं। रात्री 11 वाजेपर्यंत भाविकांची गर्दी होती। औदुंबरमध्ये येणारे 4ही रस्ते गर्दीने वाहून गेले होते। औदुंबर फाटा या ठिकाणी आणि औदुंबरला येणारे 2ही रस्ते वाहतुकीसाठी बंद केल्याने औदुंबरमध्ये वाहनांची गर्दी झाली नाही। तसेच रस्ता रुंदीकरण झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली नाही। तसेच रस्ता रुंदीकरण झाल्यामुळे वाहतुकीला फायदा झाला। या मार्गावरील ऊस वाहतूक रात्री 12 पर्यंत बंद केली होती। पहाटे 5 ते 6:30 पर्यंत काकड आरती, मंगल आरती, दुपारी 12 वाजता महापूजा, नैवेद्य, महाआरती, दुपारी महाआरतीनंतर श्रीदत्त सेवाभावी मंडळाच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन केलं होतं। याचा लाभ 20,000हून अधिक भाविकांनी घेतला। श्री दत्त जन्माचं कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम मंदिरामध्ये संपन्न झाले। 5:30 वाजता श्री दत्त जन्मकाळ आणि आरती, रात्री 10 ते 12 या वेळेत महापूजा करण्यात आली। तसेच अभिषेक करण्यात आला। आज दत्त दर्शनासाठी देवस्थान समितीच्या वतीने दर्शन रांगा करण्यात आल्या होत्या, त्यामुळे दर्शन सुव्यवस्थितपणे होत होतं। जत तालुक्यातील पंढरपूर अथणी राष्ट्रीय महामार्गावरील शेगाव गावच्या हद्दीत प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर कंटेनर आणि दुचाकीचा ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झालाय। कामन्ना संगप्पा हत्तळी आणि सचिन गणेश भनमाने असं मृत तरुणांची नावे असून आज दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। याबाबत जत पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती। घटनेनंतर जत पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा करून मृतदेह जत ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यासाठी दाखल केले। कामन्ना हत्तळी आणि सचिन भनमाने हे दोघेही कंटेनर चालक आहेत। मयत हत्तळी याच्या मोठ्या भावाचं शुक्रवारी गावी लग्न असल्याने तो शेगाव येथील पेट्रोल पंपावर माल भरलेला कंटेनर लावला होता, तर हत्तळी या त्याचा मित्र भनमाने याला कंटेनर घेऊन चेन्नईला जाण्यास सांगून त्याला शेगावहून पेट्रोल पंपावर सोडण्यासाठी निघाला होता। दरम्यान जतहून सांगोल्याच्या दिशेने एक कंटेनर निघाला होता। शेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर दोघांचा समोरासमोर अपघात होऊन या दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला। घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून मृतदेह जत ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यासाठी दाखल केले। मात्र रात्री उशिरापर्यंत जत पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचं काम सुरू होतं। अधिक तपास जत पोलीस करत आहेत। झुलेलाल चौक येथील सुखरूप लॉज समोर लावलेल्या टेम्पोमधून ऑपरेशनसाठी लागणाऱ्या महागड्या साहित्यांची चोरी करणाऱ्या महिलांच्या टोळीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले। या प्रकरणी 3 महिलांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीतील 5 लाखांचं साहित्य जप्त केले। सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सम्राट व्यायाम मंडळजवळ सदरची कारवाई केली। कल्पना सुखलाव, जाधव गोसावी, सुनीता अनिल घाडगे आणि राणी विलास उर्फ पेदांना गोसावी उर्फ मद्रासी अशा अटक केलेल्या महिलांची नावे आहेत। फिर्यादी हर्षल देशपांडे हे पुण्यातील कल्पक मार्केटिंग कंपनीत सेल्स एक्झिक्युटिव्ह या पदावर कार्यरत आहेत।
देशपांडे हे हॉस्पिटलमधील ऑपरेशन थिएटरमध्ये लागणारे साहित्य घेऊन टेम्पोमधून सांगलीत आले होते. 28 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास सांगलीतील सुखरूप लॉज समोर त्यांनी सदरचा टेम्पो लावला. यावेळी अज्ञात चोरट्यांनी सदरच्या टेम्पोमधील ऑपरेशनचं साहित्य लंपास केलं. याबाबतची देशपांडे यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली होती. सदरच्या गुन्ह्याचा तातडीने छडा लावण्याचे आदेश उपअधीक्षक संदीप भागवत यांनी दिले होते. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक संशयितांचा शोध घेत असताना तांत्रिक माहितीच्या आधारे माहिती मिळाली की सदरची चोरी ही सम्राट व्यायाम मंडळजवळ राहणाऱ्या महिलांनी केली असून त्या ठिकाणी त्या महिला आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून तिघींना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून कसून चौकशी केली असता त्यांनी सदरची चोरीची कबुली दिली. यावेळी तिघींकडून एकूण 5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. दिल्लीत शिक्षकांच्या छळाला कंटाळून खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर येथील शौर्य प्रदीप पाटील यांनी आत्महत्या केली होती. या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी आणि त्याला न्याय द्यावा अशी मागणी सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी संसदेत केली. शिक्षकांनी छळ केलेल्या 10वीत शिकणाऱ्या शौर्याने रेल्वे स्टेशनवरून उडी मारून आत्महत्या केली होती. हा मुद्दा खासदार विशाल पाटील यांनी संसदेत मांडला. खासदार पाटील म्हणाले, सांगली लोकसभा मतदारसंघातील ढवळेश्वर येथील शौर्य प्रदीप पाटील यांनी दिल्लीत आत्महत्या केली. सेंट कोलंबस या शाळेचा तो विद्यार्थी होता. शिक्षकांनी छळ केल्याच्या कारणातून त्याने आत्महत्या केली. या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. गेल्या काही काळात 8,000हून अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. RTE कायद्यामुळे 25% विद्यार्थी अन्य प्रवर्गातून घ्यावे लागतात. मात्र शाळांना असे वाटत नाही की अशा मुलांनी शाळा सोडावी असं वातावरण केलं जातं. त्यात शिक्षक ही भागीदार असतात. त्यांच्यावर अशी कारवाई व्हायला हवी की भविष्यात कोणताही शिक्षक अशा पद्धतीने मुलांचा छळ करणार नाही. शिक्षकांकडून जे प्रकार घडले त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. शौर्य पाटील याला न्याय मिळायला हवा असं मत खासदार विशाल पाटील यांनी संसदेत मांडले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गेल्या 3 वर्षात पथकाने 1480 गुन्ह्यांचा छडा लावत 1500 गुन्हेगारांना गजाआड केले. 77 कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच खून, दरोडे, घरफोड्यांसह अनेक गंभीर गुन्ह्यांचा यशस्वी तपास केला. नशामुक्त सांगली अभियानासाठी आमच्या विभागाने अत्यंत प्रभावी कामगिरी केली. त्यावर मी समाधानी आहे अशी भावना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी आज माध्यमांसमोर व्यक्त केल्या. सतीश शिंदे यांची बदली झाली असून शुक्रवारी ते पदभार सोडणार आहेत. त्याआधी त्यांनी गेल्या 3 वर्षात त्यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या कामगिरीचा आढावा माध्यमांसमोर मांडलाय. या 3 वर्षात 1480 गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश आलं. त्यातील 1452 गुन्हेगारांना जेरबंद केले. त्यांच्याकडून 76,97,77,841 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यातील तुंगातील खून अत्यंत क्लिष्ट होता. आंध्र प्रदेशमध्ये दरोडा टाकणाऱ्या टोळीला शिताफीने गजाआड केलं. कुख्यात गुंड मोहम्मद्यान नदाफलाही कोल्हापूर जिल्ह्यातून जेरबंद केलं. 3 वर्षात प्रभावी कामगिरी करण्याचं समाधान वाटतं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. सांगली महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीत मोठ्या प्रमाणात दुबार नावे असल्याचे निदर्शनास आले. सदर नावे तातडीने रद्द करावीत, अन्यथा निवडणूक आयोग आणि महानगरपालिका प्रशासनाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन मिरजकर यांनी दिलाय. मिरजकर म्हणाले, भारतीय निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कोणत्याही नगरविकास त्यांच्या कायमस्वरूपी रहिवासी पत्त्यावर एकाच ठिकाणी मतदार नोंदणी करण्याचा अधिकार आहे. परंतु काही राजकीय नेते आणि माजी नगरसेवकांनी प्रशासनाच्या सहकार्याने आपल्या समर्थकांची नावे मतदार यादीत बेकायदेशीररित्या समाविष्ट केली आहेत. प्रत्येक प्रभागात सुमारे 700 नावे बोगस असल्याचे आढळून आले. दुबार नोंदणी केलेल्या मतदारांनी मधल्या नावाच्या जागी वडिलांच्या नावाऐवजी आईचं नाव लावल्याचं दिसून येते. जत तालुक्यातील वाशान, बाज, बनाळी आदी गावातील शेकडो नावे एका प्रभागातील मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलेत. या प्रकरणी आम्ही महाराष्ट्र निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच महापालिका सहाय्यक आयुक्त सचिन साळगावकर यांच्याकडे तक्रार दाखल केली. या प्रकारामुळे संबंधितांना मतगणना करताना सुरुवातीपासून 500 ते 1000 मतांचा अनैतिक फायदा मिळतो. परंतु प्रामाणिक उमेदवारांनी शून्यापासून मतगणना सुरू करावी. ही कृती प्रामाणिकपणे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांकरता अन्यायकारक असल्याचंही मिरजकर यांनी सांगितले. गव्हर्नमेंट कॉलनी येथे 1,97,00,000 रुपये खर्चून उभारलेल्या 15 लक्ष लिटर क्षमतेच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचं लोकार्पण आमदार सुधीर गाडगीळ आणि आयुक्त सत्यम गांधी यांच्या हस्ते झालं. यामुळे गव्हर्नमेंट कॉलनी, विजय कॉलनी, गजराज कॉलनी, हसनी आश्रम परिसर, कुंभारमळा या भागांना नियमित आणि मुबलक पाणीपुरवठा होणार आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत गव्हर्नमेंट कॉलनी येथे 15 लक्ष लिटर क्षमतेच्या अत्याधुनिक उंच पिण्याच्या पाण्याची टाकी उभारली आहे. ठाणे येथील एका कंपनीकडून हे काम करण्यात आले. आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, भविष्यात रस्ते, ड्रेनेज, पथदेवे आणि पिण्याचे पाणी यासाठी आवश्यक निधी शासनाकडून मिळण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करू. आयुक्तांनी 4 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रकल्प नागरिकांच्या तातडीच्या गरजा लक्षात घेऊन मार्गी लावला. याच धर्तीवर
श्यामनगर पाणीपुरवठा योजना ही लवकरच सोडवण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. शिक्षण संचालनालयाने 5 डिसेंबर रोजी होणारे शाळा बंद आंदोलन रोखण्याचे आदेश दिलेत. शिक्षक संघटनांसह महामंडळाने टीईटीसह विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन पुकारले. मात्र विद्यार्थ्यांचे हित जपण्यासाठी शाळा बंद ठेवू नयेत असे आदेश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन केल्यास 1 दिवसाचे वेतन कपात करण्याचा इशाराही देण्यात आलाय. याबाबतच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. राज्यातील सर्व माध्यमांच्या शिक्षकांना टीईटीची सक्ती करण्यात आली आहे. 2013 नंतर आलेल्या शिक्षकांनी टीईटी परीक्षा दिली आहे. मात्र तत्पूर्वी लागलेल्या सर्वच शिक्षकांना ही परीक्षा बंधनकारक केली आहे. यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक संघटना, शिक्षण संस्था, राज्य मुख्याध्यापक महामंडळाने 5 डिसेंबर रोजी राज्यव्यापी संप पुकारलाय. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनात सरकारी, अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विना अनुदानित शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी या आंदोलनात सहभागी होणार आहेत. या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं हित लक्षात घ्यावं. आंदोलनामुळे कोणतीही शाळा बंद ठेवू नये. जर शाळा बंद ठेवली तर त्या शिक्षकावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याबाबतचे लेखी आदेश शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी काढले.